समुद्र मंथनाची कथा श्रवण करायला मिळणार आहे। परंतु म्हाळसा देवींना हे आवडणार नाही। श्री म्हाळसा देवींना हे समजणार नाही अशी आशा करूया। परंतु त्यावेळी बाणाईला आश्वस्त करणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं। कसला विचार करते आहेस? प्रधानजी कुठे गेले आहे तुम्हाला ठाऊक आहे? आता त्यांचं काय? तुम्हाला ठाऊक असेल तर सांगा। नाही, गडावर असतील किंवा लक्ष्मी देवींसोबत असतील। ते बानूला भेटायला गेले आहेत। सदिच्छा भेट असेल। पण का? कशासाठी? त्यांनी काय करावं, काय करू नये ह्यावर आपण बंधन घालावं का? तसं नाही, पण त्यांनी तिला एवढी सहानुभूती दाखवण्याचं कारण काय? त्यांना तिला सहाय्य करावं असं वाटलं असेल। तिला देखील त्यांच्याबद्दल आदर आहे। लक्ष्मी देवीही तिला आधी भेटायला गेल्या होत्या, मी काही बोलले नाही। पण आता हे अति होत आहे। मग तुझं काय म्हणणं आहे? मी असं समजायचं का की आतापर्यंत जे जे घडलं आहे त्यात त्यांचाही सहभाग होता? म्हाळसा, तुला काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल। म्हणजे त्यांनी मला सोडून तुम्हाला आणि बानूला सहाय्य केले आहे। ते एका कारस्थानाचे भाग राहिले आहेत। म्हाळसा, तुझ्या दृष्टीने तुला ते तसंच दिसणार, पण तसं नाहीये। त्यांनी तुला देखील सहाय्य केले आहे। जेव्हा मी 12 वर्ष इथे नव्हतो तेव्हा ह्या जेजुरीत केवळ तुझ्यासाठी ते राहिले। अनेक बिकट प्रसंगी त्यांनी तुझी सोबत केली आहे। वेळ प्रसंगी त्यांनी तुझी देखील बाजू घेतली आहे। तेव्हा जर तू त्यांच्यावर आरोप केलेस आणि त्यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मी देखील नाही थांबवू शकत। म्हणजे मी कोणालाच काहीच बोलू नको। तुम्ही मला असेच भय दाखवणार, मी सगळं निमूटपणे सहन करायचं। म्हाळसा, तुझ्यावर ज्यांचं प्रेम आहे, ज्यांना तुझ्याविषयी आस्था आहे, आदर आहे, ममत्व आहे, ते सर्वजण ह्या गडावर आहेत। त्या सर्वांनाच तुझी चिंता आहे। हो, मला आठवलं। सूर्यदेवांनी मला जे सांगितलं होतं ते। मला तुम्हाला असे सांगायचे आहे, तुमच्या सानिध्यात अशा अनेक दृश्य, अदृश्य, चेतना, शक्ती यांचा वावर आहे ज्या या कथेशी जोडले गेले आहे। ते खरं आहे का? होय, पण तू त्यांना ओळखत नाहीस। पण मला ते समजून घ्यायचे आहे। असंही होऊ शकतं की प्रधानजी त्याला सहाय्यभूत होती।